खूप जोरात चटका लागलेला आहे. चटका. दादा हो. हे गाइस वेलकम टू माय न्यू व्लॉग. साईराज फर्स्ट टाइम टाक ना. असंच होतं समजलं. हा व्लॉग मी रॅन्डमली आता रात्रीचा चालू केलाय. साईराज आता बनवतोय अण्णांसाठी जेवण. या आहेत कुरडया गाईज आणि तो आता मम्मीच्या हेल्पनी अण्णांसाठी जेवण बनवतोय. कुरडयाची भाजी. ओके. मी शाणा लगेच म्हणतो. त्याला म्हटलं करू का ब्लॉग तर म्हणतो हा कर ना पटकन. अबे साले इतका शाणा हलवतो त्याला आऊ आऊ होते. सगळ्या बाहेर आल्या येडा. मग रोज करायला पाहिजे तू समजलं. मग आता तू रोज कर. आता जेव्हा पण आपण व्लॉग घेऊ तेव्हा तर करशील. व्लॉग मध्ये तर येशील करशील. व्लॉग मध्ये त्याला शाळेचा फुटेज खायला त्याला यायचंय. पांढरा दिसतोय तो. सगळे काम एकाच दिवशी तो करतो नाही आणि बाकीच्या दिवशी टाइमपास. शाण्या मोबाईल आणि क्रिकेट नुसतं. हॅलो लाईफ मध्ये चुकलाय बस एवढं. तोंड जाईल तुझं जास्त वाटतंय नाही. पटपट हलव. उलट न ठेव खाली बास. आता सांग हे किती घेशील. अर्धा चमचा. अन्न तिखट नाही आवडत जास्त. लाल टाक. हे रे दादा. अगं मोठे ना ते. अरे घे ना तू बाबा. बस. 100 चुकलोय पहिल्यांदा. चुकला आणि नाही म्हणत होता. हे बघ ना किती घेतली. ह्याच्यावर मग बघायचं हे किती आहे आणि ते किती आहे आणि तू किती आहे. मिक्सच असतं. साईराज काय करतो तू. पटकन टाक. कुरडईला मीठ आहे. टाक तेवढं टाक. कमी कर बस. टाक पट. मीठ हलव ना. मग एका ठिकाणीच लागेल ना. आता टाकते. मी करते. हे खाली ठेव. उलट ना खाली टाक. टाक. उलटा कर. आवाज फक्त हलवायचं झालंय का. पण ते नीट हलवता आलं पाहिजे. नीट आलं काय. नवीन व्लॉग. आता तुला मी आयडिया दिली अशी. साईराजने केला स्वयंपाक आणि मग तुझा असा फोटो. कसा फोटो दाखव. इकडे दाखव. एक सेकंड पटकन दाखव. फोटो येणार. एवढासा छोटासा 3 मिनिटाचा व्लॉग दाखवू का मी त्यांना. चालेल. मिनी व्लॉग पण असतात. ओके. मिनी व्लॉग मध्ये साईराजनी केला स्वयंपाक. शॉर्ट्स मध्ये नको टाकू. त्याला जास्त कोणी भाव नाही देत. बावड उलट त्याला व्ह्यूज येतात. नॉनसेन्स. पण मला ब्लॉग मध्ये येते. सो अण्णा टेस्ट करून सांगतील आपल्याला की ही भाजी नक्की कशी झाली. बिकॉज साईराजने फर्स्ट टाइम बनवली आहे कुरडयाची भाजी. सो अण्णा टेस्ट करून आपल्याला सांगतील की कशी झाली आहे ती. एवढी त्यांनी कोथिंबीर काढली डिरेक्टली. मम्मीने सकाळीच निवडलेली. मूर्खा. ते तुझं लक्षच नसतं घरात. नव्हतो घरी. हा कधीच नसतो तू घरात. शाण्या खायला येतं फक्त त्याला. नाही दीदी काढू दे. गप थंड आहे खूप. काढ चल. आणि इकडे मी काढते. इकडे आण. आणि आता मम्मी बघा बाहुबली. नाही. आणि साईराज आपला
चिरण्यामध्ये तर एक्सपर्ट आहे. चिरण्यामध्ये कोणी काटायलाच येतं सगळ्यांना तुला. सगळ्यांची काटतं. असे जोक नाही. हे गड्डे होते रे. काम करतो, हायजेनिक काम करतो. काय पुसतो आहे ते फक्त. खूप जजमेंट मी घेतलेलं. काय ते बघितलं मी आधी आणि म्हणून म्हटलं कोथिंबीर जास्त नको, एवढीच लागेल. अशी नाही चिरत, अशी एक साथ घ्यायची आणि मग चिरायची असते. मी पहिल्यांदा चिरतोय. मग तेच सांगते तुला. हायजिनिकला धुतली का? एकदम भारी. मम्मी हायजिनिकला धुतली का? शाळा तसाच चिरत होता हायजिनिकच्या नावाखाली. आणि म्हणे माझा ब्लॉग कर. ऐसे सभी चीजें आएगी ब्लॉग में, समझा? ठीक आहे, चालते. फर्स्ट टाइम. वाव, तू त्याला पुसतो का काय त्या कपड्याला? पुसत नसतो आता चिर एक सर. वाव, ये जल गई. बघ, मी तुला बोललो होतो एवढी वाफ आली की झालं. अजून कूट टाकायचं आहे. साईराज, कळलं? आता नेक्स्ट टाइम तू बनवायची अण्णांना सेपरेट. मास्टर शेफ सॉरी ते तर शार्क टँकच्या ना. वेस्ट करतो. 2 मिनिटं. चपाती पण बनव. चपाती नाही मग तू सगळं बनवायचं. ओय ते जायची बाबा. बाबा ते गरम होईल, ते भेज आहे. पागल अय करतोय. हे पण असं नीट घ्यायचं. नाही चल. हलवून दे जरा. कोथिंबीर आत्ताच टाकली. अरे ते हे होते साईराज, कडक होतंय. बंद कर गॅस. आता चपात्या घ्यायच्या. भाकरी अशी थापताय. तू भाकरी बनवणार आहे. डोंट टेल मी. वाव, साईराज आता भाकरी सुद्धा होणार आहे ब्लॉग साठी. 2000 व्ह्यूज. ठीक आहे, आपल्या ब्लॉग साठी काही हा भाकरी सुद्धा करताय. आता मी सांगणार आहे, खाल्ल्यानंतर सांगायचं तुला. कोणी सांगायचं? ओके. माझा कपडा काय आता म्हंटल. हे काय, हे असं शेवाळा कोण खाऊ शकत? शेवाळा नाही, विंडो कुरडयाची भाजी. शेवाळ कसला असतं घाणेड्या, ते कोण खात? म्हणून काम कर. पागल, कुछ भी नाम रखता है किसी को भी. आणि अण्णा उगाच भाकरी करतोय तो. रेडीमेड आणि मम्मीला म्हणतो त्याच्यात असतं ऑलरेडी. हुशार एवढं सगळं नाही, थोडं थोडं टाकत टाकत म्हणायची. सांगा टाक ना. मम्मी करते बोल. आता तेवढं चालतं, कारण की ठीक आहे थोडं. ठीक आहे, तू काही 2-4 जरा वीक नंतर मी पण शिकून घेईन. आणि दोन्ही तू खाणार आहे? मी खाणारच नाही. बोल. हे बंद काम झाल्यानंतर कळतच नाही असं. 2 गोळे आणि तू 1 गोळा. पहिले चपाती अजून पाणी लावायचं. किती जास्त पाणी लागतं ग? एवढे फास्ट नको करूया. ते दुसरा तोपर्यंत करून ठेवतो. मी हे इकडे लाटायला देतो. लाटायचं नाही, थापायचं. अगं म्हणजे थोडं आधी असं करून मग थापावायचं. हात धुवून घ्यायचे पहिले. हायजीन. कपडा आमचा खूप चांगला जास्त नाही. 2-4 वर्षांपासून यूज करतो. हे बघ, हे दाखव पहिले मला करू. असं बरोबर. हे छोटीच आहे. दाबून नाही टाकायचं. असं गोल गोल
निघतंय. थांब ना, त्यामध्ये नाही थापायचं. साईडला तू प्रेशर देतोय. प्रेशर नाही द्यायचं. हलक्या हाताने थाप. असं हात लाव ना साईडला. बरोबर. तुटते मम्मी असते. बस थांब ना थोडं थोडं. जरा मोठी द्यायची आता. द्यायचीच आहे तर. अरे दाखवते ना तुला कशी द्यायची. हे जरा दे. आता मी आता कळलं. दे बघ. प्रेशर लाव. मम्मी यार करू दे ना. थांब ना आता. नाही खाली आहे दुसरी कर. ठीक आहे. असं हात ठेवायचा ना असं. हे ज्याने थापायचं आणि हलक्या हाताने. पण मी दाबलं तरी झालं. ते दाबायचं नाही. असं हलक्या हाताने थापायचं. ठीक आहे झाली. हां मग टाकू दे. उलटे टाकशील. अशीच टाकायची. दोन्ही हाताने घ्यायची. अशीच अशी सोड. आणि सोड. बाळाला सोडतात असं. आता मला येतं असं कर. पाणी लावायचंय. मला टाकू दे. टाकू दे. टाकलं. टाक पटकन. सगळं सगळं हो या. चल झटका बसेल. झटकाच बसतो भाकरी करता. करत जोरात लागते. कस काय करते तू. कळलं काय. समोरच्या वर केलं तरी असं होतंय. आता ते करून दे. मग मी असं असं करायचं शिकलोय मी. असं या पॅटर्न मध्ये. परत हात धुवून. हात नाही धुवायचे. पीठ लाव. पण इथं ओले झाले अजून. नाही म्हणून असं मारायचं. त्याच्या तोंड सरपण निघून जातं. पण आता मी काय करू. असं पूर्ण गोल गोल परत तेच कर. हाताला गोल गोल फिरव म्हणजे पाण्याचं ओलसरपणा निघून जाईल तुझ्या. ओलय तरी चिकट झालंय ते पूर्ण. नाही होत. चल जरा ह्याला थांब. असं व्हायला होतं. हे बघ. अगं थांब की आता हे करते. एवढं असं सोड. पिठातच टाकायचं एवढं. अजून टाकू. टाकू खाली टाकायची. थांब ना करू दे ना. तू बोललेली मी करेल. खाली टाकू. बस बस थाप आता. थांब हे तुटतंय. थोडं होतं. थांब पहिले हे असं करतो आणि मग हे खात लावतो. याचा शेप बिघड. काही नाही बिघड. नाही मम्मी प्लीज. का ती हालत नाही ना तुझ्याकडनं. हे बघ ह्याचा शेप जातोय. थांब जरा थांब. शेप नाही. शेप इम्पॉर्टंट आहे. भाकरी नाही झाली तरी चालेल. शेप आला पाहिजे. शेप येते तर भाकरीच नाही होणार. बरोबर करतोय. करते रोबोट. रोबोट याचं वाटतं. रोबो वाटतंय. अरे यार तुटली ती. मध्ये टाक ना अशी बोटाने करत. आता असं. मी तोडली तू. हसते सगळं दिसते माझ्या. तुझी एवढी मोठी झाली कस काय. कस काय म्हणजे. सायराची गाईस. माझी नाही ती. माझी ही. ठीक आहे ही आहे तुझी. ती मम्मीची कन्सिडर करायची आपण. ठीक आहे बनव मग पटकन तू. अगं ती फाटते मम्मी नुसती. त्याला काय करायचं. बस राहू दे. नाही थांब थोडं करू दे जरा. सरपात झाला. बस चिडू नको. बस रे राहू दे. पहिल्यांदा झाड झाली तर चालते. अन्न खाते तुझी भाकरी. चल टाक. आता उचल. ह्याच्या हाताने दोन्ही हाताने उचल. तू दे. अशाच आहे. मग काय आणि मग बाळासारखं. अरे पाडलं परत बाळा. थांब ना चिटकू दे. पाणी टाकून लाव. पाणी लावून दे. पाणी घे थोडंसं. लाव लाव लाव. आता जमतंय तो. असं घ्यायचं आणि असं सोडायचं. जरा रोम रोम भैया. आम्ही त्यात काढायचं असतं. हे बघितलंय मग. अगं थांब. आज हा जरा हे चांगली दिसते. खूप जोरात. मम्मी कोण येणार नक्की फोन चटका लागलेला आहे. चटका बघू. दाखव इकडे. थांब. तिकडे बघ. दाखव आता. थांब आता होऊ देत. मला वाटलं एवढं टाकायचं पाणी. काय केलं तू ते. मी हे जवळ धरलं आणि हे असं शेकायला गेलो ना. हे बोट इकडे टेकलं. हे मागे धरायचं आणि मला जरा मोठं देत जा. तर मी शिकतोय ना. शिकतोय का. शिकतोय. असं करून नको झाले आता. मी काय फुगली बघ. वाव.
फोडायची काही पण चपाती आपण कुलचा नाही करत आहे, आपण भाकरी बनवतोय. सगळं येऊन जात आहे, काही जाऊ दे तशीच ती. अन्नाचा ताट सजवतोय गाईस तो. भाजी दे ताटात. आकार बघा. वाव, नाईस. वाव, नाईस. काय बोलला? माझ्या डोक्यात एक आयडिया आहे याच्यासाठी जरा स्पेशल बनवायला. काय आयडिया आहे? आपण भाजीला शेप देऊ शकतो. भाजीला शेप? कोणता शेप? काय पक्षी सारखा शेप. त्यांना पक्षी आवडतात म्हणून. काही तुझी क्रिएटिव्हिटी बघू थंबनेलसाठी. भाजी अजून लागणार आहे. हे बघू शकता आता. आणि मागचे पंख थोडे कमी. ओके. हां थांब थोडं क्लिअर जरा डिटेलिंग. बरं हे एअरप्लेन वाटतंय जरा. पण ठीक आहे. आणि आपण आता हे पण सांगू शकतो की हे जर एअरप्लेन असेल तर हे इकडे लँड होणार. अरे दे ना अन्नाचं ताट. अरे हे बघा. आता हे तुम्ही बघू शकता काय आहे ते. तुम्हाला काय सर्वात जास्त आवडतं? तुम्ही कोणासाठी एवढे दाणे आणते? पक्ष्यांसाठी. तर मी पक्षी बनवतो. त्यांना सांगून तर दे. नाही, कसं होतं खरं सांग, पक्षी होता. पक्षी बनवला. पक्षी काहीच. आता ती भाजी ती तुमच्यावर येते, तुम्ही कोणत्या वेळी. पक्षीची कशी झाली अण्णा? काय भाकरी पण त्यांनीच केली, भाजी पण केली. कशी झालीये? छान झालं. साईराज तिने हे बघा दाखव. ओके. परवाच्या मॅच मध्ये विकेट किपिंग करायची मला आणि त्याला भाजून ठेवले. व्हेरी गुड. इकडे ये, तुला मी खोली घेतली होती. त्यांनी मला आता लावायला मदत दिलेला म्हणून. काय व्हिडिओ चालू आहे कुछ तर सोच. चालेल आता ते का बरं, आता व्हिडिओ चालू होता तर मग मला असं थोडा युनिक दाखवायचं होतं. पहिल्यांदा करतोय तर मग मी अण्णांचं ते ज्वारी ते आणता पक्ष्यांसाठी म्हणून पक्षी बनवला. और ये कर दिया कार्यक्रम. व्हेरी गुड. ओके ठीक आहे चालतं. त्याला मी थोडीशी कोलगेट लावते. बस जास्त नाही पैसे. जास्त नाही पैसे पागल. चोळा सगळ्या बोटानं. बस तेवढंच घातलं जास्त. ओके. पंजा खूप येते तर होणारच आता. सो गाईज मी हा ब्लॉग इथेच एंड करते. साईराजने पहिल्यांदा अण्णांसाठी स्वयंपाक बनवला आणि असाच तो आमच्यासाठी सुद्धा बनवेल आता इथून पुढे. पण त्याच्यासाठी एक टार्गेट आहे. ओके. काय ते आहे आत्तासाठी तरी 1K लाईक्स. 1K लाईक्स? हो येऊ शकतात कारण की 1K सबस्क्रायबर्स नाहीये आपले. कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून अनसबस्क्राईब करतात हे लोक. काय गोष्ट म्हणजे एवढं मी हा चटका खाते कोणासाठी खाते हा चटका. गाईज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट सुद्धा करा. जे कमेंट करत नाहीये ते प्लीज कमेंट सुद्धा करा या चॅनलला आणि शेअर सुद्धा करा प्लीज. वी नीड युअर सपोर्ट. आणि जर 1K लाईक्स झाले तर मी या दोघींसाठी लाईक्स का व्ह्यूज? लाईक्स व्ह्यूज नाही, आपण लाईक्स ठेवणार आहे. आपण जरा ओके लाईक्स थोडस मला डिफिकल्ट वाटतंय. डिफिकल्ट आहे म्हणूनच तर माझं चॅलेंज पण ऐकतो. आता जर 1K लाईक्स झाले तर या दोघींचं मी म्हणजे सकाळी आणि दुपारी दोन्ही टाइमला या दोघींना मी बनवून देणार आहे. असं तर मग खूप दिवस लागतील त्याला. हा 1K लाईक्स लगेच तर नाही होणार आहे. ओके जेव्हा होईल तेव्हा करू. तोपर्यंत बघा तोपर्यंत मी हा व्हिडिओ टाकेल आणि जेव्हा मी बघत राहील जेव्हा 1K लाईक्स मिळतील ह्या व्हिडिओला तेव्हा हा आम्हाला पूर्ण दिवस स्वतःच्या हाताने बनवून खाऊ घालणार आहे, मला आणि वैभवीला दोघींना. ओके पूर्ण दिवस. हा पूर्ण दिवस. हा ओके पूर्ण दिवस म्हणजे सकाळी. आता नाही आता नाही कारण की या काय करतील प्रत्येक 5 मिनिटानंतर काहीतरी बनवून दे असं करून येतील माझ्याकडे. म्हणून मी बोलणार होतो स्पेसिफिक करणार होतो दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. ठीक आहे चालेल. डन फॉर द व्हिडिओ. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. असाच हा तुम्हाला आवडत असेल आमच्या कंटेंट तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि आम्हाला सपोर्ट करा. थँक्यू. A few moments later. सो गाईज एक पार्ट आम्हाला परत एक छोटासा एडिट करावा लागेल
जर तुम्ही या वाला व्हिडिओ मध्ये जर तुम्ही 100 लाईक्स कम्प्लीट केले तर मग मी जेव्हा ते 100 लाईक्स होतील तेव्हा दुपारी आणि रात्रीचं जेवण या दोघींचं मी करणार आहे. म्हणजे माझं आणि वैभवीचं जेवण हा एकटा करणार आहे. आणि हे जे सगळं आहे आम्ही हे टेक 2 घेतोय. टेक 1 आम्ही घेतलेलं आहे जिथे हा बोललाय 1K लाईक्स तुम्हाला मिळावे लागतील. नंतर ते आम्हाला आता रिअलाइज झाले ते जरा जास्तच बोलले. जरा जास्त बोललाय की आपले एवढे सबस्क्रायबर्स नाहीये तर त्यांना सबस्क्राईब पहिले करू दे, त्यांना व्ह्यूज मला मिळू दे, जास्त व्ह्यूज येऊ दे, मग तेवढे लाईक्स मिळतील 1K. आणि मी खरंच मला एक सांगायचं आहे गाईज की सबस्क्राईब करताय तुम्ही परत अनसबस्क्राईब करताय तसं नका करू प्लीज. आपल्याला ह्या वर्षात आपल्याला ॲटलिस्ट 2K किंवा 3K पर्यंत जायचं आहे. सो ह्या महिन्यात म्हणजे आता मे चालू झालाय तर ह्या महिन्यात ॲटलिस्ट आपले 500 तरी व्हायला पाहिजे. बिकॉज आता 372 झालेत, काल 373 झालेले, पण कोणी अनसबस्क्राईब केलं माहीत नाही. ज्यांनी पण अनसबस्क्राईब केलं असेल त्याला प्लीज परत या. तुम्हाला नक्कीच चांगला कॉन्टेंट आम्ही दाखवू आणि आम्ही सगळं चांगलं दाखवायला लागू आणि आम्ही मॉडिफाय करतोय स्वतःला. सो टाइम लागेल पण येस वी विल अपग्रेड. मी तुम्हाला ह्याची पण गॅरंटी देतो. आता दीदी बोलली आहे ना की सबस्क्रायबर कमी आहेत तेवढे होणार नाहीयेत, पण मी तुला ह्याची गॅरंटी देतो की एक दिवस असं येईल. ही क्लिप जी आहे ना तू कधी ही क्लिप नीट सांभाळून ठेव. आणखी एक दिवस येईल जेव्हा ते 1K खरंच होणार आहे एका व्हिडिओ होईल आणि 1K लाईक्स पण मिळतील, सगळं होईल. पण सबस्क्रायबर्स, व्ह्यूज आणि कमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे गाईज. तुमचे कमेंट्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे. सपोर्ट मेन म्हणजे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. सो प्लीज सपोर्ट अस. थँक्यू.